मटकीला पाहू शकतात काय लांब सडक असे मोड आलेले आहेत आणि तेही मोड फक्त 1 दिवसातच मी आणलेले आहेत. तर त्यासाठी बघा एकदम असा म्हणजे या मटकीचा असा म्हणजे उग्र वास येत नाही, मटकी चिकट बनत नाही. तर 1 दिवसात इतके लांब सडक मोड कसे आणायचे त्याच्यासाठी मी इथं बरणीचा वापर केलेला आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपल्याला बघा मटकी घ्यायची आहे. आता मटकी घेत असताना बाजारामध्ये 2 प्रकारच्या मटकी विकण्यासाठी असतात. तर आपल्याला मटकी निवडत असताना काय करायचं आहे, जी लहान मटकी असते बारीक आकाराने असते, एक बारीक असते आणि एक आकाराने मोठी असते. तर आपल्याला जी बारीक आकाराची जी मटकी असते तर ती घ्यायची आहे. त्या मटकीला मोड हे चांगले येतात, लांबसडक मोड येतात आणि खायला ती चविष्ट लागते. आता इथं आपल्याला बघा एक भांडं घ्यायचं आहे स्टीलचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मटकी घ्यायची आहे. आता तुम्हाला किती प्रमाणात मटकीला म्हणजे मोड आणायचे आहेत, किती मटकी भिजत घालायची आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. इथं मी बघा 2 कप मटकी घेत आहे. आता ही 2 कप मटकी आपल्याला काय करायची, एका स्टीलच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि ती मटकी आपल्याला चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काही कचरा, काडी वगैरे असते, तर ते आपल्याला धुवून काढायचे आहे. 2-3 पाण्याने ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि खळखळ अशी धुवून घ्यायची आहे. आता बघा अशा हाताने आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि जी कोवळी वगैरे, कचरा वगैरे असतो, तर जी पोचलेली नसते मटकी, तर ती कोवळी असते तर ती बघा पाण्यावर तरंगते आणि काही कचरा वगैरे असला तर तो पाण्यावरती बघा असा तरंगतो. तर तो आपल्याला वरचं पाणी ओतून द्यायचं आहे, काढून टाकायचं आणि परत आपल्याला दुसरं पाणी घ्यायचं आहे. आता इथं बघा 2 पाण्याने मी मटकी चांगली धुवून घेतलेली आहे. आता मटकी भिजत घालण्यासाठी भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि इथं गारच पाण्याचा वापर करायचा आहे. मी इथं गरम पाण्याचा वापर केलेला नाही. तरी सुद्धा बघा 1 दिवसामध्ये लांबसडक असे मी मोड आणून दाखवणार आहे. आता हे आपल्याला 5 ते 6 तासासाठी ही मटकी भिजत घालायची आहे. 5 ते 6 तासानंतर पाहू शकतात आपली मटकी छान अशी भिजलेली आहे आणि अलगद अशी आपल्याला ही धुवून घ्यायची आहे. जास्त अशी हाताने दाब देऊन धुवून घ्यायची नाही आणि नंतर आपल्याला एका चाळणीमध्ये ती 10 मिनिटासाठी नितळण्यासाठी ठेवायची आहे. इथं मी खाली एक भांडं ठेवलं आणि त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि मटकी नितळण्यासाठी ठेवलेली आहे. आता एक अशी आपण ट्रिक वापरणार आहोत, त्याने आपल्या मटकीला 1 दिवसामध्ये लांबसडक असे मोड येणार आहेत. तर ही तुम्हाला रेसिपी आज पहिल्यांदाच YouTubeवर पाहायला भेटणार आहे. ती सुद्धा मी बघा बरणी बरणी वापरून मी तुम्हाला बरणीमध्ये मटकीला मोड कसे आणायचे तर तेच आज सांगणार आहे. इथं बघा एक आपल्याला स्टीलचं टोपलं काही किंवा एखादं पातेलं वगैरे घ्या किंवा काही तुम्ही घेऊ शकता. तिथं मी एक स्टीलची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सुती कपडा आपल्याला असा घडी घालून ठेवायचा आहे आणि इथं बघा आपण बरणीमध्ये आपण आज मटकीला मोड आणणार आहोत. तर खरंच बर्नीने अशी कमाल केलेली आहे की 1 दिवसामध्ये भरपूर असे लांब सडक मोड आलेले आहेत. तर आता इथला माझा 1 मिनिटाचा व्हिडिओ डिलीट झालेला आहे. तर बरणीमध्ये आपल्याला मटकी भरायची आहे आणि चाळणीवर जे आपण कढईमध्ये सुती कपडा ठेवलेला होता घडी घालून जाड, त्याच्यावरती बरणी पालती घालायची आणि रात्रभर आपल्याला ती तशी ठेवायची आणि बरणीवरून आपल्याला एक जाड कपडा ठेवायचा आहे आणि बघा 8 ते 10 तासांनी बघा मटकीला काय लांब सडक असे मोड आलेले आहेत. अगदी सोपी पद्धत आहे आणि 1 दिवसामध्ये तुम्ही अशी मटकीला मोड आणू शकतात. अगदी म्हणजे लांब सडक असे मोड येतात. अजिबात चिकट होत नाही, उग्र वास येत नाही आणि खायला खूप अशी चविष्ट अशी ही मटकी लागते मोड आलेली. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच मटकीला मोड आणून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल
तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय. आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर अशा झटपट बनणाऱ्या नवनवीन रेसिपी मी घेऊन येत असते. अगदी युनिक अशा रेसिपी मी घेऊन येत असते. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर बाय बाय सर्वांना.